नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी कारल्याची भाकरी बनवूया। त्यासाठी बघा मीडियम आकाराची 2 कारली घेतली होती। स्वच्छ धुवून बघा ही अशा पद्धतीची कारली होती आणि खिसून घेतलेली आहे। वरचं फक्त घेतलेलं आहे, आतला भाग घ्यायचा नाही, फक्त वरचं। जर कवळं असेल तर पूर्ण जरी घेतलं तरी पण चालू शकते। तर ह्याच्यात थोडंसं बी वालं होतं, त्यामुळे मी वरचाच भाग घेतलेला आहे। आणि ह्याला काय केलेलं, 1 चमचा मीठ लावून ठेवलं होतं। बारीक खिसून घेतले बरं का, बारीक खिसणीनं, म्हणजे त्याचा जरा थोडासा कडवटपणा ना कमी होतं। आणि बघा अशा पद्धतीमध्ये पाणी सुटतं। आता हे काय करायचं, तुम्हाला पाहिजे तर हे स्वच्छ धुवून घेऊ शकता, नाहीतर असं जर असं चांगलं पिळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आता मी काय करणार, ह्याला थोडंसं धुवून घेणार आहे एका चाळणीमध्ये। स्वच्छ धुवून घेतल्यात बघा, आणि पाणी मी नितळून घेतलेलं आहे। हे दाबून जरी असं पाणी काढून घेतलं तरी चालेल। मी चाळणीमध्ये मी ठेवलं होतं। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। आता मिरची किती आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या कमी तिखटवाल्या, आणि 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि अर्धा चमचा जिरं आहे। आता हिरवी मिरची जर खात नसेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। थोडासा ओवा घेतलेला आहे, छोटा अर्धा चमचा, तो पण हातावर मी चोळून घेतलेला आहे। छोटा 1 चमचा सफेद तीळ, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर, मोठी मोठीच ठेवलेली आहे, जास्त बारीक अशी कापलेली नाही आहे। थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे थोडीशी हळद, आणि त्याच्यामध्ये टाकायचे 1 वाटी ज्वारीचं पीठ। आता ह्याच्या जागी तुम्हाला मी सांगते काय काय टाकू शकता तुम्ही सगळं 2-2, 3-3 चमचे पिठं घेतले तर चालत। हे मी ज्वारीचं टाकले, तुम्ही गव्हाचं, नाचणीचं, बाजरीचं, तांदळाचं पीठ, अशा पिठा सगळ्या जरी टाकले की नाही 2-2 चमचे तरी चालू शकते। आणि नुसतं ज्वारीचं आणि बाजरीचं जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं, आपल्याला लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे। असं दाबून दाबून चांगलं पहिलं मळून घ्यायचं, आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मी फक्त असं हातानं मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, कारण कांद्याला पाणी सुटतं, आणि जे आपण कारलं होतं ते धुवून थोडंसं पिळून घेतलं होतं तरी पण थोडंसं ते वलसरच होतं। आता आपण कसं होतं, कारल्याला 1 चमचा मीठ लावलेलं होतं छोट्या आकाराचा, तरी पण ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायला लागतं। तर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडंसं कमीच टाकायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मळून घ्यायचं। मस्त असं बघा मी मळून घेतलेलं आहे। असं चांगलं मळून घ्यायचं जेवढं होता होईल, कारण हे नुसतं ज्वारीचं पीठ आहे ना। तर ज्वारीच्या पिठाला आता मी कसं वाडग्यामध्ये केलेलं आहे, परातीत वगैरे घेऊन असं चांगलं दाबून दाबून जर मिक्स करून घेतलं ना तर भाकरीला चव छान लागते। आता हे तुम्ही ह्याचं थालपीठ पण बनवू शकता आणि भाकरी पण बनवू शकता। आता आपण बनवायला घेऊया। थोडंसं पीठ घ्यायचं खाली, आणि एवढा मोठा गोळा घेतलेला आहे बघा। तुम्ही छोटे छोटे बारीक बारीक जरी केले तरी चालतील बरं का। आणि आता हे मी थापून घेणार आहे भाकरीसारखं, तुम्ही थालपीठसारखं एखाद्या कॉटनच्या कपड्यावर जरी थापून जरी टाकलं तरी चालते। अशा पद्धतीत बघा मी थापून घेतलेले आहे। मस्त असं जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण करायचे नाही। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, त्याच्यावर असे टाकून घ्यायचे। गॅस आहे मीडियम, फास्ट जरी केला तरी चालू शकतं ह्याला। आता थोड्याशा वेळानं आपण 1 मिनिट भरानंतर ह्याला आपण पाणी लावून घेऊया। पाणी लावून घेऊया आपण त्याला, आणि थोडंसं पाणी आपलं सुकून द्यायचं, जास्त पण नाही सुकून द्यायचं, आणि मग पलटी करायचं। हलकंसं बघा सुकलेलं आहे। आता आपण पलटी करून घेऊया अशा पद्धतीमध्ये बघा। गॅस केलेला आहे मी फास्ट, आता फास्ट गॅसवर आपल्याला आता तव्यातच भाजून घ्यायची चांगली। 2 मिनटं झालेले आहेत बघा, आपण पलटी करून घेऊया। बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तवा साईडला काढून जाळीव पण गॅसच्या भाजू शकता। आता मी अशीच भाजून घेणार आहे। पाहिजे तर तुम्ही ह्याला तेल पण लावू शकता, तूप लावू शकता, नाही तर अशीच जरी भाजली तरी पण चालेल। आणि जर तुम्ही थालपीठसारखं केलं तर मग थोडंसं तेल म्हणा, तूप म्हणा जरी लावून चांगलं जरी भाजलं ना खरपूस तरी पण चालू शकते। खूप छान लागतात बरं का ह्या। कारण काय असतं माहिती आहे का, आपल्याला कारलं खायचं असतं पण खाऊ वाटत नाही, तर मग अशा पद्धतीनं कारलं करून कारल्याचा उपयोग करायचा वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि खायचं छान लागेल। असं पण तुम्ही एकदा करून बघा। नाही तर खालची साईड चांगली अशी दाबून दाबून भाजून घेते। भाजली का बघूया आपण खालची साईड चांगली, तिला मी अशी फुगूनच दिली नाही बघा, अशी दाबून दाबून हे केलेली आहे बघा। मस्त अशी भाजली गेलेली आहे सगळ्या साईडून, एकदम छानशी अशी। अशा पद्धत मी राहिलेल्या सगळ्या बनवून घेते। तुम्ही एकदा अशा पद्धतीत जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।